पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अवघड झाले रे, शाळेला कायमचं रामराम ठोकायचं म्हणायला लागले, सिरियसली म्हणायला लागले त्यांनी. नाही नाही, असं कसं? नाही, मॅडम नाही गेलं पाहिजे. अरे मग डोसकं लावा काय तर, थांबवा त्यासनी. कसं थांबवायचं त्यांना? आता मॅडम कोणाच्या? आमच्या. आपल्या म्हणलास तर काय तुझ्या काय झोळीत धोंडा पडणार आहे? आपल्या म्हणावर रे बाळा. तुम्ही काय विद्यार्थी आहे होय आमच्या मॅडमचे? आता काय दप्तर घेऊन शाळेत यायला लावतोस काय मर्दा मला? नाही, शिक्षण गरजेचं आहे असं मॅडम म्हणते. ऐक 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 बाळ, ऐक. तुम्ही तुमच्या मॅडम, तुम्ही सगळी पोरं लगेच चान्स दिला की लेक्चर स्टार्टच करता का? इथं मुद्दा काय महत्वाचा आहे, त्या शाळा सोडून चालल्यात, कळते का तुम्हासनी? आणि माझ्यापेक्षा जास्ती तुम्ही चांगलं ओळखते नव्हत्यासनी. त्यासनी थांबवायचं कसं एवढं विचार करा रे. कुणाला शिकता नाही आलं तर मॅडमला लई त्रास होतो. आणि शिक्षणच त्यांचं सर्व आहे. हे माहिती आहे, नवीन काय तर सांग. अहो हेच नवीन आहे. काय म्हणजे? विनय, किशोर मेळाव्यासाठी केलं होतं ते करायचं. हा, तेच करूयात. तुम्ही मदत करा ना मला. अरे शाण्या टाळकेच्या नु, तुम्ही मला मदत करा रे त्यासनी थांबवायला. बोला पडदिशी बोला. एक आयडिया आहे, तिकडे या. आईला विषय हार्ड आहे. चिडल्या, इतक्या चिडल्या की त्यांनी पोलीस बोलावले होते मला अरेस्ट करायला. काल काय तर फी वाढीचा इशू, आज काय तर ह्या मितालीचा इशू. अगं पोलिसांनी नेलं असतं तुला तर आम्ही काय केलं असतं बाळा? मला त्या भुवनेश्वरी मॅडम ना काही बऱ्या वाटत नाहीत. त्यात पुन्हा त्यांचा तुझ्यावर राग आहे ग. मला वाटतं ताईनी जॉब सोडावा. मलाही तेच वाटतं. अगं त्रास होत असेल तर सोड जॉब. त्यांनी पोलीस बोलावले, उद्या अजून काहीतरी होईल. अगं माझं पण आयुष्य तुझ्यावर निर्भर आहे. पोरांनो मला सांगा, आपण जे करणार आहे ते बघून मॅडम थांबतील ना नक्की? हो दादा, आम्ही जे करतोय ते बघून मॅडम नक्कीच थांबतील. थांबतील ना? ह्यांच्या तोंडाकडे बघून काय मला कॉन्फिडन्स वाटत ना, डाऊट आलाय मला. अहो मग तुम्हाला काही सुचतंय का? अरे दाद्या, मला पण दुसरं काय सुचेना झालंय. मग हेच करू. हेच करूया. ए संतोष आले का मॅडम? चला रे, चला या. फुलपगारे सर आहेत आत? नाही, ते मीटिंग साठी बाहेर गेलेत. अच्छा, कधी येतील ते माहित नाही, पण त्यांना लेट होणार असं सांगून गेलेत. ठीक आहे, मी मेसेज करते त्यांना. येते काका.
खूप छान बोलले साथ. तुटतो हा जीव का सांगना निघताना अडतो पाय का तुटतो हा जीव का सांगना. मॅडम तुम्ही शाळा सोडू नका जाऊ. तुम्ही सोडून गेला तर मी पण सोडून जाईल. काय बोलतोस तू? मी पण शाळा सोडणार. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी सरताना सरते वेळ का सांगना. कौतुक आहे मला तुझं. खूप लकी मुलं आणि आपणही. आपल्याला अशी शिक्षिका मिळाली. शाळा नीट चालू ठेवायची असेल तर फी वाढ करावीच लागेल. फी वाढ गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये. मन मागे ओढते अडखळते अन पडते का माझे सारे जिथे काही नाही तिथे मन तरीही. ही शाळा तुझ्यासाठी सेफ नाहीये अक्षरा. प्लीज, कळतंय का तुला? असतो हा भास का सांगना तुटताना तुटतो जीव. लक्षात आहे ना काय काय बोलायचं काय करायचंय. हा आज चुकायचं नाही एवढं लक्षात ठेवा. आज जर चुकला तर गेला एवढं लक्षात ठेवा. मी सगळ्यांचे दाखलेच काढून हातात देणार. मॅडम गेला नाही पाहिजे. आल्या आल्या मॅडम आल्या. मॅडम आल्या. अरे काय करायचंय? मॅडम आले की काय करायचंय? होय होय तुम्ही तिकडे थांबा आणि दिसू नका इकडं. तुम्हाला काय बोलायचं माहिती आहे ना? मला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना काय बोलायचं ते. होय होय होय. हा ऑल द बेस्ट चांगलं चांगलं कर. ऐका तुम्ही तिकडे जा. हे भावा ऑल द बेस्ट. तुम्ही तिकडे जा. तुम्ही तिकडे जा. हे काय इकडे. अरे तुम्ही असे इथे का थांबल्यात? अरे अरे
काय करताय तुम्ही? विनय, अरे रेणुका पाय सोडा आधी. दप्तर घेऊन कुठे चाललात? आणि घरी. घरी? अरे अजून शाळा सुटली नाहीये, घरी का विनय? तुम्ही नाही तर आम्ही नाही. तुम्ही नाही तर आम्ही पण 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 नाही. तुम्ही नाही तर आम्ही नाही. तुम्ही नाही तर आम्ही पण नाही. बास. अरे हा काय मूर्खपणा चाललाय तुमचा? हा मॅडम, तुम्ही गेलात तर माझी शाळा बंद होणार हे नक्कीच. आणि माझा पण भाजीचा धंदा सुरू होईल. माझी आई मला परत धुण्या भांड्याला पाठवी. हे बघा, असं काहीही होणार नाही. तुमचं शिक्षण अजिबात बंद होणार नाही, कळतंय तुम्हाला? मी शाळा सोडणार. आम्ही शाळा सोडणार. आम्ही शाळा सोडणार. एक मिनिट, हे तुमचं वागणं अजिबात बरोबर नाही. हा विनय, काय चाललंय? अरे मी फक्त एक शिक्षिका आहे. एक शिक्षिका शाळेत आली नाही म्हणून तुम्ही सगळं शिक्षण सोडण्याचा मूर्खपणा करणार आहात का? हे बघा, शिक्षण शिक्षकापेक्षा मोठं असतं. शिक्षक काही येत जात राहतील, पण शिक्षण नेहमी तुमच्या बरोबर असणार. हे बघा, तुम्ही खूप शिकून खूप मोठं व्हावं अशी माझी इच्छा आहे. शिकून तुम्ही तुमच्या शाळेचं, पालकांचं, देशाचं नाव मोठं करा. मी शाळा सोडून गेले म्हणून तुम्ही अख्खं शिक्षणच सोडायचं, हा मूर्खपणा आहे. हा शुद्ध वेडेपणा आहे आणि हा कुणीही करणार नाहीये. कळलं? कळलं विनय? महोदय, माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मला शाळेमध्ये नोकरी करणं जमणार नाही. माझे हे पत्र 1 महिन्याची नोटीस समजून कृपया माझा राजीनामा मंजूर करून मला शाळा सोडून जाण्यास परवानगी द्यावी, ही नम्र विनंती. सॉरी. वाचा, पुढे वाचा. शाळेसाठी मी नोकरीनंतरही उपलब्ध असेन. मला संपर्क करण्यास संकोच करू नये. आजवर शाळेनं केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार. शाळेची खूप प्रगती हो आणि मुलांनी शाळेचं नाव मोठं करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही करताय तो काय? तुम्ही? हा मी. ती पोरं एक लहान आहेत, पण तुम्ही मास्तरीन बायाचं ना. ती काय बिचारी बोलत नाही, तुमचं सगळं ऐकून घेतात म्हणून काही बोलत सुटलाय का तुम्ही? यासनी तुम्हाला मी कोणतरी विचारलं पाहिजे ना की तुम्ही नक्की काय करताय. मी काय करते ते मला माहितीये. काय ए पोरांनो, पळा रे पळा. इथं काय वाद घालत बसण्यात अर्थ नाही. पळा. शिकून बिकून काय होणार नाही, काय नाही. पोटवायला अक्कल लागत असती. जा. अहो तुम्ही काय बोलताय? काय बोलतो? बरोबर बोलतोय. चुकीचं बोलताय. तुमच्याच मनानं काय? एक काम करा पोरांनो, माझा आदर्श तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. मी काय शिकलेलो बिकलेलो नाही. माझं कुठं काय अडलं का? वट्ट काय अडलेलं नाही आपल्या आयुष्यात. एक मिनिट, भलता असाल तर भरवू नका त्यांच्या मनात. अहो सत्य त्यासनी बी कळू दे. कशाला खोट्या आशेवर ठेवायचं? अहो शिक्षण म्हणजे काही खोटी आशा नाहीये. हे बघा मास्तरीन बाई, या पोरांचा जीव आहे तुमच्यावर. हा, तुम्ही तर काही शाळेत राहणार नाही, त्यामुळे ही पोरं पण राहणार नाही म्हणतात. ही असली रडकी पोरं नकोच आहेत मला. निघा रे, चला. कुणी रडत नाहीये.
रडताय कशा पाहिजे? तिनं जायला नकोय मॅडम. का? अहो जान आहे होती ही या शाळेची. ती शाळेची जान असू शकत नाही. शाळेला पैसा आम्ही देतोय, हं? तेव्हा शाळेची जान शान जे काय आहे ना ते समजा आम्ही आहे. आणि तिने काही कुणाची तक्रार केली नाही. खाजगी कारण आहे, जायचंय जाऊ द्या. ज्यांना जायचंय त्यांना आपण थांबवायची काय बी गरज नाही. आणि ही गेली तर सुंठी वाचून खोकलाच गेला की. तसं बी ती आम्हास ती शाळेत नगच होती. मस्करी चालू आहे का? नाही मस्करी नाही मास्तरीन बाई. या पोरांना जर शाळेत थांबायचं नसेल ना तर मी काय बळजबरी त्यांना थांबून घेऊ शकत नाही. जाऊ रे बाळांनो, शाळा सोडून जाऊ. मी तुमचे दाखले देतो. हा लय झालं शिक्षणाचं काय कौतुक सांगू नका. काय बोलताय तुम्ही? काय वाटते ते सांगताय त्यांना. आणि तुमचा आदर्श नकोय त्यांना. कुणाचा आदर्श घेणार? तुम्ही तर चाललं की आता शाळा सोडून. आता मी आहे ती आहेत. शाळा सोडून चाललीये, जग सोडून नाही. अहो पण शाळा सोडून तर चाललाच आहे ना हो तुम्ही. हे पोरांनो जावा रे तुम्ही. बरं आहे, मी आई साहेबांना सांगतो आणि 9वीचा वर्गच बंद करून टाकतो. ते बेस्ट होईल. एक वर्ग कमी खर्च कमी. कसं? काय भाषा आहे तुमची? वर्ग कमी खर्च कमी. वर्ग म्हणजे खर्च वाटतं तुम्हाला? लई खर्च असतोय. आमच्या अकाउंटंटला बोलवून घेऊ काय? दाखवायला लावू काय हिशोब? हा कसं आहे, तुम्ही 9वीच्या वर्गाला शिकवणार नाही त्यामुळे ती पोरं पण काही शिकणार नाही. ती खोली राहणार मोकळी. त्यापेक्षा आपण लावून टाकूया ना निकाल काय जो. पास झालं. प्लीज प्लीज पास करा. आणि खरंच पास झालं. हे बघा पोरांनो, तुमच्या मास्तरीन बाईंचा पण राजीनामा झालेला आहे. तुमचा पण राजीनामा आम्ही घेऊन टाकतो आता. हा दाखले काढून टाकूया. परत शाळेला अजिबात तोंड दाखवायचं नाही. इकडे जर फिरकला तर एकेकाचं तंगड मोडून मी हातात देणार. लक्षात ठेवायचं. हा जावा जरा आई बापाला मदत करा. दिवे लावा तिकडे जाऊन. काहीतरी काय कुकुल बाळ नाहीये यातलं कोण. आलं लक्षात? शिकून बिकून काय होत नसते. ही शाळा तुझ्यासाठी सेफ नाहीये अक्षरा. प्लीज, कळतंय का तुला? चला निघा रे. निघा निघा निघा. आणि ऐका, हे बघा परत शाळेकडे यायची काही गरज नाही. तुमचे दाखले मी तुमच्या घरीच पाठवून देतो. ते तेवढे चुलीत घाला आणि द्या पेटवून. प्लीज पास पास करा आता प्लीज. मला खूप त्रास होतो. नाही सहन होते मला. तुम्हाला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. कसं कळेल? तुमचं शिक्षण नाहीये ना. तुमचं तर आहे ना पण शिक्षण. आहेच. विनय, मिताली, रेणुका कुणीही कुठेही जाणार नाहीये. कळलं? हे बरं आहे. कुणी कुठं जायचं नाही. म्हणजे तुम्ही जायचं आणि ह्यांनी थांबायचं. कशाला? पण मी आहे ना अजून. पण तुम्ही फायनली जाणारच आहे ना. आता आहे ना. मुलांनो, मला कळलंय मी गेल्यावर हे तुमचं काय करतील ते. तुम्ही यांच्या शिक्षणाची वाट लावणार, आयुष्याची वाट लावणार. आणि ते मी कधीही होऊ देणार नाहीये. या जन्मात तर नाहीच नाही. नाही पण कुणीही कुठेही जायचं नाहीये. पण तुम्ही आहे ना. आहे ना आता तुमच्या समोर. राजीनामा तर तुम्ही दिलेलाच आहे ना. मला बोलायचंय तुमच्याशी. असं आहे का? शाबास. बोला, आम्ही ऐकतो. बोला. नाही आत्ता नाही, नंतर. नंतर फिंतर तसलं काय नसतंय. फैसला ऑन द स्पॉट असतो आपला. आत्ता काय तो खटल्याचा निकाल लागला पाहिजे काय पोरांनो? नाही नाही, मुलांसमोर नको, नंतर बोलूया. बा पोरांनो, एक काम करा, तुम्ही जरा खाली वा. खाली वा. गेट कडे तोंड करूनच उभे राहा. वाटाघाटी करतो. काय पॉझिटिव्ह घडलं तर ठीक. काय गडबड झाली तर तसाच स्टार्टर मारून गेटच्या बाहेर निघायचं. बोंगाट. हा निघूया आपण. चला की. जाऊ दे तिला. पण मॅडम, तिच्या बगर आपल्या शाळेत काय बी अडत नाही. काय
म्हणतात ते हा सेंटअप द्या तिला चांगला. हा तिच्या हातावर नारळ द्यायला आम्ही स्वतः येऊ शाळेत. कायमची रवानगी करू तिची शाळेतनं. काय पिढ्या घडवणारी, काय संस्कार करणार पोरांवर. तसं नाहीये मॅडम. ती शाळेत नसली तरी शाळा नीट चालेल म्हणावं. तिचा राजीनामा स्वीकारलाय आम्ही. सांगा तिला 1 महिन्याचा आगाऊ पगार द्या तिला. उद्यापासूनच येऊ न ग म्हणावं. निघा तुम्ही. अर्ज ठेवा न ग. ठेवा खाली. आम्ही हात नाही लावणार. ताई बरं झालं गेली एकदाची पिढा. जा अर्ज देवा पुढे ठेवा. वाय वाय. येतो मी. निघा. थांबा फुल पगारे. तिला निरोप द्यायला आम्ही स्वतः येऊ शाळेत.